Akara
संपत्ती आठवण चित्ते असू द्यावे, सरल्या भोग येईल शेवटी, पाया पेया भेटी अनुसंधान. आता मजसाठी याला करास रोकडी हे आस नाही देवा. तुका म्हणे असो मुखी तुझे ना, तुका म्हणे असो मुखी तुझे ना, देईल तो श्रम देव का, सरलिया भोग येईल शेवटी, पाया पेया भेटी अनुसंधान. विठाला विठाला नाही तुझ काही मागत संपत्ती, आठवण चित्ती असू द्यावी, सरल्या भोग येईल शेवटी, पाया पेया भेटी अनुसंधान. प्रस्तुत ठिकाणी प्राप्त स्थळी मौजेगाव शेजवळवाडी. आता पहिल्यांदा मी विचारलं एक दोघा जणांनी, साबळेवाडीत म्हटले तुम्हाला कार्यक्रम आहे. बाबाला फोन होतो, बाबांनी सांगितलं या वेळेला साबळेवाडीत महाराज कुठलाच कार्यक्रम नसतो. आता म्हटलं मला तुम्ही माझी चेष्टा केली काय, पण दादीनं दाद लागली. मग शेजवळवाडी महाराज असो 1.5 दिवसाचा असणारा नाम सप्ताह, 2.5 दिवसाचा सॉरी अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यात असणारा नाम जप, त्यातला असणारा आजचा दुसरा दिवस किंवा जागराचा दिवस सहनियोजनानं तुम्हा सर्व ग्रामस्थांच्या असणाऱ्या विद्यमान नियोजनानं माझ्या वाटेला आला. आणि त्यासाठी निवडलेला अभंग श्रीमंत संत देहुनिवासी वैराग्याचे थोर मूर्तिवंत पुतळे
देव वंदन संत हृदय सम्राट यांचा असणारा 4 चरणाचा मागणी प्रकरणात लागून प्रतिपाद्य विषय यावत ज्यांना पुढे की तुमच्या आमच्या पुढे मांडता की भगवान परमात्म्याकडे मागत असताना देवाला सरळ सरळ म्हणतात मला या संपत्तीचं किंवा जे व्यवहाराला किंवा जे काही संसाराला लागेल त्यातलं मला काही सुद्धा नको नाही तुझं काही मागत संपत्ती। याच्या अगोदरचा विषय फार मोठा आहे महाराज। तुकोबरायांचा देवाचा असणारा संवाद किंवा कुठेतरी बोलणं चाललं होतं महाराज आणि त्या बोलण्यात तुकोबरायांना भगवान परमात्मा म्हणतो तुकोबराया तुमची असणारी सेवा किंवा तुमची असणारी भक्ती उच्चांकाची झाली कळसाची झाली टोकाची झाली आणि याच्या मोबदल्यात तुम्ही काहीतरी माझ्याकडून प्रस्तावित वेळ जास्त घालवत नाही महाराज। महाराज म्हणतात काहीतरी माग मग मागण्यासाठी सुसज्ज झालेले किंवा तुकोबराय सरळ सरळ भगवान परमात्म्याला म्हणतात मला तुझ्या जवळच असणारं काही नको जे माझ्या संसाराला किंवा जे व्यवहाराला लागेल आर्थिक दृष्ट्या जे काही असेल सांसारिक दृष्ट्या जे काही असेल त्यातलं मला काही नको नाही तुझं काही या शब्दात अनेक अर्थ लपले महाराज। जगतात असणाऱ्या अनेक मागण्या आहेत या अनेक असणाऱ्या मागण्यापैकी काही एक मला नको नाही तुझं काही मागत संपत्ती। मग काय पाहिजे तुकोबराया मग तुकोबरायाने मागणी केली पण अशी मागणी आहे महाराज तुकोबरायांची भगवान परमात्म्याला सुद्धा या असणाऱ्या मागणीनं किंवा तुकोबरायाने जे मागितलं त्यानं भगवान परमात्मा सुद्धा घामाघूम झाला किंवा घाम मुटला महाराज। आठवण चित्ती असू द्यावी भगवान परमात्म्याला तुकोबराय म्हणतात की सातत्यानं माझ्या चित्तात तुझी आठवण असावी महाराज। आता लुप्त प्रमाणात किंवा संक्षिप्त स्वरूपात किंवा दडलेलं जे मागणं आहे ते भगवान परमात्म्याची आठवण माझ्या सातत्यानं चित्तात राहावी असं भगवान परमात्म्याकडे तुकोबराय मागणं मागतात नाही तुझं काही। आणि मग तुकोबरायानं भगवान परमात्मा म्हणतो हे सगळं ठीक आहे पण माझं तुझं जे नातं आहे ते महाराज जगतात कोणत्या नात्याला असं नाव देता येत नाही इतकं मोठं नातं आहे भगवान परमात्म्याचं संत महात्म्यांचं। मग तू आमच्याजवळ येणार कधी तर तुकोबराय म्हणतात जो काही माझा भोग आहे सरलिया भोग येईल सेवकी आणि माझा भोग जो प्राप्त झालेला आहे भोग भोगूनच सारावा लागतो असा भोग सरळ पैसे देऊन सरतो म्हणता सरळ का मी तर म्हणतो पैसे देऊन माझा मग भोग सगळा कितीतरी असे असं दुखणी आहेत महाराज किंवा भोग आहेत वाईट भोग चांगलं भोग सातत्यानं यावं महाराज। श्रीमंती कुणाला आवडत नाही तरुणाई कुणाला आवडत नाही लौकिकता कुणाला हे चांगलं भोग आहेत पण याच्या विरुद्ध घ्या महाराज सातत्यानं फजित होणं किंवा अपमानित होणं सातत्यानं शरीर दुःखी राहणं किंवा कष्टी राहणं किंवा रोगी राहणं किंवा गरीब येणं हे किती जणांना आवडतं कुणालाच यातली गोष्ट एकही आवडत नाही महाराज। याच्या विरुद्ध सगळं आवडतं। तुकोबराय म्हणतात माझा चांगला किंवा वाईट जो असणारा भोग आहे मला जो प्राप्त झालेला भोग आहे तो भोग सरल्याच्या नंतर येईन सेवटी सरल्या भोग येईल शेवटी आणि मग आल्याच्या नंतर माझं सातत्यानं अनुसंधान याचा अर्थ एकाग्र किंवा लक्ष राहणं किंवा सातत्यानं तुझ्या पायाजवळ राहणं पाया पेया भेटी अनुसंधान। काही माणसं म्हणतात माझे कार्य संपल्याच्या नंतर मग तुझ्याकडे सातत्याने मी लक्ष देईन अनुसंधान शब्दाचा हा शब्दशा किंवा असा सरळ सरळ अर्थ लागतो महाराज। याच्यात जर तफावत किंवा याच्यात जर विचार केला तर वास्तविक पाहता ते पाळायचं नाही तसं तर देवापेक्षा कितीतरी बळी किंवा मोठे संत महात्मे आहेत महाराज बरोबर का। मला माग फिरायला लागतंय हो शेती मारतोय तुमचाच माहित कसा शेती मारता का तुम्ही शेती घालताय विढाला विढाला म्हणे जीव भाव देवा पायी ठेवूनिया संधी फोड करा तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवूनिया आणि मग तो काही सुद्धा मागत नाही या नाव संत आहे महाराज। संत कुणाला म्हणायचं सोशी जगाचा आघात ही संताची सुप्त प्रमाणात लक्षण असतील पण संत असणारे देवापेक्षा बळे आहेत श्रीमंत आहेत ज्ञानी आहेत ऐश्वर्य संपन्न आहेत महाराज संत। आणि तरी सुद्धा तुकोबराय मागणी प्रकरण प्रत्यक्ष गाठ्यात आणि असताना तुकोबराय देवापुढे सज्ज झाले मागायसाठी महाराज। याच्या अगोदरचा वृत्तांत तुम्हाला माहिती आहे थोडासा असा समजतो आणि थोडासा सांगतो पुढे निघून जातो महाराज। तुकोबरायांचं असणारं अविरत रूपानं अखंड स्वरूपानं भगवान परमात्म्याची सेवा किंवा भक्ती किती वर्ष चालली हो आपल्या वारीला माप आहे महाराज मर्यादा आहे आपण आपल्या वाऱ्या झाल्या किती हो असं आपण सांगतो बरं का भोजे महाराज। पायानं 4-5 केल्या एसटीनं 2-3 केल्या आणि ट्रकानं फुकट विषेक केल्या
वाऱ्यामध्ये शिरत तर आता मोठा माणूस तिकीट तरी कशी मागायची जाऊ दे मोर दे तिकडे मग आपल्या वारीला मर्यादा आहे. तुकोबारांची वारी सातत्यानं 8 पिढ्यात महाराज विश्वंभर बाबापासून तुकोबारायांच्या पर्यंत अखेर 8 पिढ्यात असणारी तुकोबारांची वारी महिन्याची वारी आहे. तर त्यावेळेच जर पिढ्याचं असणारं मूल्यांकन जर केलं किंवा आयुष्य मर्यादा जर पाहिलं की ते 100 वर्ष आयुष्य होतं. मग एका पिढीत मला वाटतं एका वर्षाला वाऱ्या किती झाल्या 24 महिन्याची वारीचे म्हटल्याच्या नंतर सॉरी 12 माफ करा बरं का वर्षाला 12 तर एका असणाऱ्या पिढीत 100 गुणिले 12 बरोबर आणि त्याला पुन्हा 8 न गुणायचं. हे उत्तर काय होईल का इतक्या वाऱ्या तुकोबारायांच्या आणि आधीमध्ये मग तुकोबाराय पंढरपूरला जात होते तो भाग वेगळा आहे. इतक्या वाऱ्या करून सुद्धा महाराज भगवान परमात्मा सातत्यानं असा सतेज राहायचा. आता देवाला आवडतं बरं का भक्त देवाजवळ गेलेली बहुता वीळ भक्ताची या कादा अनेक आहे महाराज. वाट पाहे उभा भेटीची आवडी वाट पाहे उभा भेटीची आवडी परत परत कधीतरी म्हणून भगवान परमात्मा सातत्यानं विटेवर उभा कटेवर हात ठेवून आणि डोळं असं त्या भक्ताच्या वाटेकडे सातत्यानं उतावीळ कासावीस ओढ करून त्या देवाच्या किंवा भक्ताच्या ओढीसाठी देव सातत्यानं वाट बघतो. पण कोणासाठी कोणासाठी ही सगळी लक्षणं आहेत देवाची हा बरोबर आहे. कोणासाठी आपण त्या यादीत आहे का आपली देव वाट बघत असेल का विचार करायचा मी सांगणार नाही आपला आपण जाऊ द्या. तुकोबाराय गेलेल्या देवाला सातत्यानं आवडत. तुकोबाराय ज्या वेळेला मंदिरात जायचे महाराज गरुड खांबावर जायचे किंवा सभा मंडपात जायचे त्यावेळेला देव प्रफुल्लित होऊन असा हसायचा महाराज. तुकोबारायांच्याकडे बघायचा सतेज व्हायचा आनंदी व्हायचा. विटेवर देव असणाऱ्या तेवढ्या मर्यादित जागेत विटेचा आकारमान किती आहे 4x9 एवढंच का 4 इंच रुंदी आणि 9 इंच लांबी आणि उंची किती आम्ही म्हणा का गौंडीच्या दालवी झालं मला 4x4 असते ना असं सांगेल ते आता काय करा मी बघितलं 3 वेळा त्यांच्याकडे. मला 1 तासभर कोणी विटेवर उभं राहून दाखवा महाराज म्हणजे आकारमान थोडा तर तेवढ्या आकारमानात सुद्धा बेधुंद होऊन आनंदी होऊन भगवान परमात्मा भक्ताचं असणारं त्या संताचं असणारं सेवकाचं मुख बघितल्याबरोबर आनंदी व्हायचा. पण एक वेळ असं झालं देव तो थोडा निस्तेज झाला महाराज. आपला एकादशी उपवास असल्यावर सकाळी कसं होतं सकाळी माणसं म्हणजे उठकी वैरले जा मला काय जमणार नाही बेळकाट्या जाते काय झालं तुला काल ज्यानं अन्नाचा पोटात कण नाही वरीचा भात खिचडी लिटर दूध अर्धा डझन केळी अजून घरातल्यानी लाडू करून देतात महाराज खोबऱ्याचं शेंगदाण्याचं देतात का आमच्या तरी देतात बरं का तुमच्याकडे कोण असतो राजगिऱ्याचं वा गप काय सांगायचं सांग तोंडाला पाणी सुटतंय बघ. हे सगळं खाऊन सुद्धा आमचा चेहरा थोडासा निस्तेज होतो महाराज. तसा देव थोडासा केविलवाना चिंतातूर थोडासा त्याचा ढळलेला चेहरा दिसला तुकोबारायांनी. आणि मग तुकोबाराय त्या देवाला विचार देवा असं होण्याचं कारण काय बरं आम्ही या गावात तुझ्याजवळ आलेला आवडत नाही का तुला त्यावेळेला देवानं बरंचसं काय काय सांगितलं बरं का महाराज. आता ते सांगत नाही माणसं म्हणते तुला येत नाही येत पण उजड इथे मर्यादित कालापुरता देव आमच्या ध्यानात राहतो अन्यथा देव आमच्या ध्यानात संकटात देवाची आठवण करणारी भरपूर आहे दुःखात देवाची आठवण करणारी भरपूर आहे पण सुखात सुखात देवाची आठवण नसून सुखात आपल्या संसाराची किंवा असणाऱ्या आपल्या आप्तेष्टांची आठवण होते महाराज. माणसाला देवाची आठवण होत नाही. द्रौपदीनं सुद्धा देवाची आठवण केली दुःखात करत होती महाराज. कोठे गुंतलासी द्वारकेच्या वेळ का सखाया सुखात जशी सातत्यानं द्रौपदी देवाला आठवत होती तशी सुखात सुद्धा भगवान परमात्म्याला एक क्षण सुद्धा विसरत नव्हते. विठ्ठल आठवण चित्ती
चित्ताचं काम जसं मन हसणारा देहाकरवी सगळा कारभार चालवतो, बरोबर आहे का? मनुराजा एक थुरी असे नांदत त्याच्या दोघी नारी, पुत्र पौत्र संपन्न भारी, त्याने कृपा केली आम्हावरी, मनवुनी रोया देशा. या मनानं सांगायचं कीर्तनाला जा का नको जा महाराज, आणि मनानं मग सांगितले काय माझ्या मनातच नव्हतं, वा चांगला रडता आवाजही चांगलं वाजत पण माझ्या मनातच नव्हतं. पायाला हाताना वाटतं कीर्तनाला जावं, पण मन सांगतं खबरदार मंदिराकडे जर तुम्ही जाल तर. कुणाला सांगतं हे? कुणाला? जशी बायको नवऱ्याला सांगते का नाही, उमऱ्याच्या बाहेर पाय काढायचं नाही, नाही तर पाय काढून मन सांगतं या शरीराला सगळाच्या सगळा कार्यभाग मनाकरवी चालतो, पण मनानं बुद्धीनं केलेल्या कामाचं साठवण करतो करू. मनाकरवी आणि बुद्धी करवी कार्यभाग सगळा होतो, पण ते साठवतो कोण? बँकेचं काम कोण करत? म्हणून तुकोबरायने अनेक वेळेला त्या चित्ताचं महत्व सांगत असताना चित्ते तुझे पाय डोळा झालेलं कार्यभाग आहे त्याचं असणारं साठवण करतो, त्याचं नाव आहे चित्त भारा. बँकेचं काम करतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात हो तुझ्या पुढे जे मी मागणं मागणार ते संपत्तीचं वगैरे मला काही नको नाही, तुझं काही मागत संपत्ती आठवण चित्ती असू द्यावी. आता इथं दोनही अर्थ निघतात महाराज. माझी आठवण तुझ्या चित्तात असू दे असाही अर्थ निघेल महाराज. तेव्हा तुझ्या चित्तात मी सातत्यानं राहावा माझी आठवण असावी. आणि दुसरा अर्थ तुझी आठवण माझे एक दुसरा एक माझे चित्त तुझे पायी राही ऐसे करी काही, हा एक आहे. दुसरा एक आहे विठ्ठल विठ्ठल. काकड्याच्या मालिकेत पहिल्या मालिकेत आपण काय कधी वेळ मिळाला तर मला फोन करा सांगेल मी तो. आपण त्याचा अर्थ बघताना उलटा निघतो महाराज. पण त्याचा अर्थ असा आहे देवाचं पाय माझ्या चित्तात राहावं आणि मी सातत्यानं देवाच्या चित्तात राहावं. मी तुपण जाऊ दे धुरी ही असणारी भावना, ही असणारी संकल्पना तुकोबाराय म्हणतात जागृत व्हावी. आणि मग जो मला प्राप्त झालेला जो भोग आहे तुकोबाराय म्हणतात सातत्यानं जी मला आवड आहे हो पाठीमागच्या जन्मात अनेक जन्मात आम्ही हेच केलं, याच्या व्यतिरिक्त दुसरं काम कोणतं केलं का? कोणतं दुसरं कामच केलं नाही संत महात्म्याने. भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाशिवाय जगताच्या वाटेवर संत महात्म्याने दुसरं कामच दिनरजनी हा चिरंदा गोविंदा गोविंदा याच्या व्यतिरिक्त काम नाही. सातत्याने याची आवड आहे. आणि मग तुकोबारायांचा जो प्राप्त झालेला असेल आता मला चांगला भोग किंवा वाईट भोग असेल माझ्या वाट्याला वास्तविक पाहायला गेला तर संसाराकडे बघितला तर भोग दुःखाचा आहे. तुकोबारायांचा संसार कसा आहे? आम्ही सदैव सुडाचे जवळ येतात वराते जाऊ पुढे बेगे कुठली घराला किती नांदमुख ऐसे सांग. ऐश्वर्य संपन्न जीवन आहे म्हणतात होय. तुकोबारायांचं जीवन ऐश्वर्य पारमार्थिक दृष्ट्या बघायला गेलं तर तुकोबारायांच्या सारखं श्रीमंत जगतात कोणी नाही महाराज. येतो जातो आम्ही देवाचे सांगा तुका म्हणे गात देवनाम. हे ऐश्वर्य तुकोबारायांचं पारमार्थिक दृष्ट्या. आणि सांसारिक दृष्ट्या बघितलं तर तुकोबारायांच्या सारखी गरिबी जगतात कोणाची नाही महाराज. पाहुण्या घरासी अशी आले ऋषिकेशी. शेवटचं चरण कसा
मुख शुद्धी तुळशीदाळ तुका म्हणे दुर्बाळ Hare